नमस्कार. मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. वहाळगाव बुद्धविहारात वर्षावास मालिकेतील दुसरे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड आणि वॉर्ड शाखा उल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील दुसरे पुष्प रविवारी 2 ऑगस्ट 2026 रोजी वहाळगाव बुद्धविहारात उत्साहात पार पडले. सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई अहिरे यांनी केले. अध्यक्षपदी विभाग शाखेचे अध्यक्ष धनंजय कांबळे यांची निवड करण्यात आली. त्याच संस्थेचे कोषाध्यक्ष छगन भावळे यांनी अनुमोदन दिलं. महापुरुषांच्या पूजनाचा मान भोजनदान दाते रेखाताई पैठणे, विकास पैठणे, सचिन पैठणे व प्रतीक साळवे, प्रिया साळवे, नम्रता साळवे आणि परिवार यांना मिळाला होता. उपस्थित बौद्धचार्य शाखेचे पर्यटन सचिव अशोक कांबळे व केंद्रीय शिक्षक गणपत शेंडे यांनी बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. शाखेच्या संघटिका सुषमाताई ढाले यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रमुख वक्ते रायगड जिल्हा कोषाध्यक्ष केंद्रीय शिक्षक राजेंद्र बावस्कर गुरुजी यांनी भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या विषयावर साध्या, सोप्या व प्रभावी भाषेत तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा कर्म सिद्धांत याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच मानवाचे मंगल कशात आहे याविषयी मार्गदर्शन केलं. शाखेच्या प्रथेनुसार रेखा पैठणे व प्रतीक साळवे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगल कामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून धनंजय कांबळे यांनी उपस्थितांना विभाग शाखा राबवित असलेली वर्षावास मालिका, त्याचबरोबर विभाग शाखा वर्षावास कालावधीत राबवत असलेली सभासद मोहीम याविषयी तसेच मानवाच्या श्रद्धा, अंधश्रद्धा व मानवाचे मंगल कशात आहे हे सांगणाऱ्या भगवान बुद्ध आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन केलं. विभाग शाखेच्या महिला सचिवा शीतलताई नरवाडे यांनी सुंदर असे आभार प्रदर्शन करून नंतर सामूहिक सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. तदनंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी, कोषाध्यक्षा केंद्रीय शिक्षिका व समता सैनिक अश्विनीताई खंडागळे, केंद्रीय शिक्षिका संगीताताई खरे, केंद्रीय शिक्षिका आशाताई खरात, बौद्धचारी श्रामनेरी व वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्षा दीपाताई खरात, समता सैनिक संतोष घोंगडे, शाखा संरक्षण उपाध्यक्ष व समता सैनिक अरविंद खरात, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे, वॉर्ड शाखा कोषाध्यक्ष सतीश कांबळे, वॉर्ड शाखा महिला सचिवा संगीताताई मनिकडे, वॉर्ड शाखा संस्कार सचिवा शकुंतलाताई साळवे, वॉर्ड शाखा संघटिका सुजाताताई खंडागळे, वंचित बहुजन आघाडी उल्वे शहर अध्यक्ष अनंत खंडागळे, उल्वे शहर महासचिव सतीश वाघमारे, तसेच नाना खंडागळे, बाबा संजय नाना खंडागळे, प्रणय खंडागळे, राजेश लक्ष्मण कांबळे, राजेंद्र बुरबुरे, S.A. कांबळे, सुदर्शन कुमार, सतीश कांबळे, रतन सुरवाडे, अशोक गजधाने, नागनाथ गजधाने, रत्नाकर गजधाने, उल्हास साळवे, चंद्रकांत वसंत माने, रवींद्र गोडबोले, भास्कर राजगुरू, राजेंद्र खरे, राजेंद्र साळवे, संतोष घोंगडे, उत्तम साळवे, विश्रांत बागडे, महिला उपासिका सुनीता कांबळे आई, गुलाब खंडागळे आई, माया गणपत शेंडे आई, सानापाजी, योगिनी अतिश गांगुर्डे, प्राची खंडागळे, करुणा खंडागळे, ज्योती किशोर खंडागळे, सोनप्रिया साळवे, लक्ष्मी गायकवाड, मंगल गायकवाड, वंदना गजधाने, रेखा गजधाने, महानंदा संतोष घोंगडे, ज्योती दिनेश पाचपांडे, स्नेहा बागडे, बाल उपासक अन्वी, संतोष खंडागळे, शौर्य प्रणय खंडागळे, प्रसेन अनंत खंडागळे, पौर्णिमा अनंत खंडागळे, अद्विका प्रवीण नरवडे, स्मिता कांबळे, समृद्धी पैठणे, स्पृहा बागडे, स्पर्श बागडे, विधान घनश्याम गायकवाड, शौर्य संतोष भवार, सुशांत मधुकर भावळे, सोहम मधुकर भावळे, आर्यन देवानंद कांबळे, निर्भय
सचिन ढानके, दर्शना पाचपांडे, प्रीती सिद्धार्थ वावळे, यश प्रदीप वावळे, संस्थेचे पदाधिकारी, वॉर्ड शाखा पदाधिकारी, तालुका शाखा पदाधिकारी, बौद्धचार्य श्रामनेरी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, समता सैनिक तसेच विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, उपासक उपासिका, बालबालिका इत्यादी धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे रोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आज आपण वर्षावास मालिकेचे द्वितीय पुष्प गुंफत असताना आज आपल्याला प्रमुख प्रवक्ते म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय राजेंद्र बाविस्कर गुरुजी यांचे विहारामध्ये आगमन होत आहे. सुस्वागतम 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 सुस्वागतम. सन्माननीय राजेंद्र बाविस्कर गुरुजी यांचे विहारामध्ये स्वागत झालेले आहे. सर्वांनी टाळ्याच्या कडकडामध्ये त्यांचे स्वागत करावे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुष्प गुंफत आहोत. तर आज आपल्याला प्रमुख प्रवक्ते म्हणून सन्माननीय राजेंद्र बाविस्कर गुरुजी लाभलेले आहेत. त्यांचे विहारात आगमन झालेले आहे आणि यापुढे मी कार्यक्रमाची रूपरेषा अध्यक्ष मनोहर आभार सर्वतर व भोजन दान कार्यक्रमाची सांगता होईल. वेळ न घालवता लगेच मी कार्यक्रमाकडे वळते. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, उमा अम्माचे मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस त्यागास कार्यास माझा पंचांग प्रणाम. तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, उमा अम्मा समाजाचे मुक्तीदाते, मार्गदाते, बोधिसत्व, महामानव, भारतरत्न, विश्वविभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व कार्यांना माझे पंचांग प्रणाम. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना व त्यागाला माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा याच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष शाखेतील सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका यांनाही माझा सविनय जय भीम. तुम्हाला सर्वांना सविनय जय भीम करतो आणि आपला कार्यक्रम पुढील कार्यक्रम हा शांततेत आपण पार पडावा अशी आपल्याला विनंती करतो. जास्त काही न बोलता मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय जय भीम. तरी मी तथागतांच्या चरणी पुष्प अर्पण करण्याची विनंती आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते बाविस्कर गुरुजी यांना करते. तथागतांच्या चरणी पुष्प अर्पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार साळवेताईंनी अर्पण करावा अशी विनंती करते. प्रतीक साळवे आणि प्रिया साळवे यांना विनंती करते की अगरबत्ती प्रज्वलित करावी.
प्रतीक साळवे आणि प्रिया साळवे. एक धम्मातीताच एक धम्मा अनागता अचुपन्नात्वयी धम्म रमवन्ना विसबदा हेच संघा अतीताच हेच संघा अनागता अचुपन्नात्वयी संघा रमवन्ना विसबदा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. वंदन होईल पहिलं. नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. आणि यांनी फोटो क्लिक पाता वेरमणि शिक्षापदं. यांनी फोटो क्लिक करा. फोटो अधिष्ठाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि. साधु साधु साधु. नंतर भीमस्मृती. सकल बीजं विदुर्यानं एव रूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखायं अभयचित्तं निभयकामं सुरकधम्मं सुप्रेमं वीरकरज्जं सुदननेतं भीमरावं सरामि. भीमरावं सरामि. भीमरावं सरामि. दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञानतत्त्वसंगति शास्त्रशासनमति बुद्धितेजा मंगलानर्वरा रक्तसजोदारा उदार संगरी शस्त्रघरिता करी आपला हरिहुरी रौद्ररूपा
स्मृती जाळीला उदारिया अगतिता मार्ग ताजा राष्ट्रघटना कृती शोभती भारती महामानव दौलती सार्थ शरण धम्मास शरण संघास यही भीमराजा ये भीमराजा यही भीमराजा जब वनगंध गुणपीठं कीर्तन सुमसंगति मुझे आमी मुनिदत्त श्रीपाद सरोरे मुझे बुद्धं कुसुमेने पूरेण वेदेन लब्धामि मोक्षं पुष्पविहारति साधिगण्य आयु तथायति विनाशभावं गर्भारब्धविद्येन विद्येन कमदन्तेन आय वदनं अनंत गुणगंधेन सुगंधेनाः गंधेन पूजयामि तथागतं युगदं मत्ससंग सकलनुभव धातो वा धातो गभे लंकाय जम्बूदिव्ये सिद्धस्य पुरुहरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबन्धरुजं बोधिचित्ते नमामि वन्दामि चेदीय सर्वसपठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा एषमूल्ये निषेन्नो समागी विजयाका वस्तु समयुसत्ता वन्देत बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्वामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते जय भीम। भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हाचे उद्धारकर्ते मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व यांच्या त्यागाला माझे पंचांग प्रणाम। माता भीमाई माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व यांच्या स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन। तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या द्वितीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चाललेल्या धम्मकार्यास माझं सविनय जय भीम। इथं उपस्थित सर्व आजचे वक्ते बाविस्कर गुरुजी केंद्रीय शिक्षक यांनाही माझा सविनय जय भीम। कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनाही माझा सविनय जय भीम। इथं उपस्थित सर्व उपासक उपासिका बाल बालिका आणि सर्व वार्ड शाखा पदाधिकारी यांनाही माझा सविनय जय भीम। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एक विचार पुस्तिका देऊन त्यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्याच्या गजरामध्ये सगळ्यांनी त्यांचे स्वागत करायचे आहे। जोरदार टाळ्या असू द्या। टाळ्या होऊ द्या, टाळ्याची कमी नका करू, जोरदार टाळ्या असू द्या। विनंती करते। आई अशा काही आमच्या आशा करत आमच्या शाखेतून त्या नव्याने सामनेर बनते झालेल्या आहेत, त्यांची मी वक्त्यांना विनंती करते की त्यांनी बाबस्कर गुरुजी यांना सामनेर ताई यांचं स्वागत करूया। टाळ्यांच्या गजरात एक विचार पुस्तिका देऊन यांचं स्वागत झालं पाहिजे। महिलेसाठी खूप मोठी त्यांचे केस जातात आणि त्यांच्यासाठी खूप मोठी ही म्हणजे गोष्ट आहे की आपल्यासाठी की आपल्या शाखेतून त्या महिला अशा काही खऱ्या सामने बनते झाल्या सर्व केंद्रीय शिक्षकांनी इथे विचार मंचावर यावे, उपस्थित राहावे। आशा खराताई यांनी पण यावे। केंद्रीय शिक्षिका एक भेट वस्तू देऊन त्यांचं स्वागत होणार आहे। कार्यक्रम
कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब आणि आमच्या शाखेचे अध्यक्ष साहेब हे करतील सर्व केंद्रीय शिक्षकांचे स्वागत अशी मी त्यांना विनंती करते. जोरात टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत केलं पाहिजे. टाळी नका करू करू. शाखेचे अध्यक्ष यांना मी विनंती करते की भेटवस्तू देऊन स्वागत करायचं आहे. आमच्या गुलाबाई ज्यांचं आमच्या काठीवर नेहमी खाप असते. जोरात टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. आणि आमचे कांबळे आई यांची सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस आमच्या डोक्यावर हात असते, प्रत्येक शाबासकीची थाप असते अशा आमच्या कांबळे आई यांचं स्वागत. मी आजच्या कार्यक्रमाच्या संचालिका मनीषाताई कहिरे यांना मी विनंती करते आईचं स्वागत करत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. ज्या दानशूर व्यक्तीने मोलाचे वजनदान केले, दानशूर व्यक्तीने मोलाचे वजनदान केले आहेत अशा दानशूर व्यक्ती ते म्हणजे रेखाताई पैठणे, विकास पैठणे, सचिन पैठणे, प्रतीक साळवे, प्रिया साळवे, नम्रता साळवे आणि त्यांचे परिवार यांचे स्वागत मी कार्यक्रमातील मावसकर गुरुजी यांना मी एक विचार पुस्तिका देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. संगीताताई खरे केंद्रीय शिक्षिका उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचंही स्वागत होणार आहे. थोडा वेळ झाला यायला तुम्हाला. जय भीम जय भीम. संगीताताई खरे केंद्रीय अध्यक्षा मनीषाताई अहिरे यांना विनंती करते की संगीताताईंचं स्वागत. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. एच बुद्धातीता च एच बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सपदा बुद्धं नमामि. एच धम्मातीता च एच धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सपदा धम्मं नमामि. एच संघातीता च एच संघानागता पचुपन्ना च ये. त्याचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व आपले सर्वांचे उद्धार करते. भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, माता यशोधराबाई या सर्व महामानवांच्या मानवतावादी विचारांना मी पंचांग प्रणाम करतो. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय सदस्य आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार कीर्तीय बाळासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास मी जय भीम करतो. आणि आज या ठिकाणी वर्षावास मालिकेचं दुसरं पुष्प आणि या दुसऱ्या पुष्पाचे आणि या शाखेचे अध्यक्ष आदरणीय धनंजय कांबळे साहेब, त्याचप्रमाणे महिला उपाध्यक्षा, त्याचप्रमाणे ज्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्तम प्रकारे हे केलं, सूत्रपठन केलं ते बोधाचार्य अशोक कांबळे साहेब, त्याचप्रमाणे गणपत शेंडे साहेब, दीपाताई खरात, श्यामनीर बोधाचार्य,
केंद्रीय शिक्षिका आशाताई खरात, संघटिका सुषमाताई ढाले, पनवेल तालुका महिला कोषाध्यक्षा केंद्रीय शिक्षिका अश्विनीताई खंडागळे ज्या आवर्जून उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी, त्याचप्रमाणे औषमान मधुकर खांबळे गुरुजी, त्याचप्रमाणे आई आणि संगीताताई खरे केंद्रीय शिक्षिका, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अरविंद खरात उपाध्यक्ष, घोडबोले साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आनंद खंडागळे साहेब, सतीश वाघमारे, त्याचप्रमाणे सुदर्शन कुमार साहेब आणि सर्व आपण बौद्ध उपासक उपासिका बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षिका शिक्षक, त्याचप्रमाणे लहान बालिका बालक सर्वांना या ठिकाणी मी जय भीम करतो. या वर्षावासाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा जो विषय आहे भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत, या कर्म सिद्धांतावर माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे तुम्हाला काही संवाद साधण्याचा प्रयत्न कशी झाली याबद्दल उद्घाटनाच्या दिवशी याच्यावर चर्चा झालीच असेल. हा जो वर्षावास आहे म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे एका ठिकाणी राहणे, अशा प्रकारचा या वर्षावासाचा अर्थ होतो. आणि आपल्याच देशात नव्हे तर अनेक देशांमध्ये हा वर्षावास याच परंपरेप्रमाणे याच अशा प्रकारे या चालू असतो. पूर्ण भारतामध्ये सुद्धा भारतीय बौद्ध महासभा या वर्षावासाच्या या ठिकाणी राबवण्याचे कार्यक्रम करत असते. आणि हे जे 3 महिने असतात हे फार पवित्र महिने मानले जातात. जसं हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना फार पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये हिंदू धर्माची लोक मांस मच्छी किंवा असं काही ते खात नाही. तसं आपणही हे 3 महिने आपल्यासाठी एवढे पवित्र आहेत की आपण या 3 महिन्यामध्ये उपवासाचं पालन केलं सुखानं जाऊ शकतो. असं भगवान बुद्धांच्या जो काही विनय पिटक नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून हे 3 महिने जे आहे हे आपल्यासाठी पवित्र आहे आणि त्याचं आपण आपल्या जीवनामध्ये काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. बुद्धविहारात आलो पाहिजे. बुद्धविहारात ध्यान, दान, शील पालन हे आपण केलं पाहिजे. या महिन्यामध्ये जेवढं दान होईल, जेवढं पुण्यकर्म होईल ते आपण या महिन्यामध्ये केलं पाहिजे. त्याच्या आपल्या जीवनामध्ये त्याचा फार मोठा फायदा त्या ठिकाणी होत असतो. असं आपल्या बुद्ध जे काही साहित्य आहे, ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये याचा अशा प्रकारे उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून या वर्षावासाचं महत्व आहे. 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलेला हा धम्म आजही जसाच्या तसाच आपला परंपरेप्रमाणे चालू आलेला आहे. भारतातच नव्हे तर थायलंड, भूतान, श्रीलंका जे काही बुद्धिस्ट राष्ट्र आहे त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे बुद्धाचं सगळं त्या ठिकाणी तत्वज्ञान, ज्या काही परंपरा असतील त्या ठिकाणी चालू आहेत. आणि आपण त्या ठिकाणी गेलो तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. ज्यांनी जे थायलंडला वगैरे, श्रीलंकेला जाऊन आले, भूतानला वगैरे, जपानला सुद्धा आम्हाला जायचं तिथं योगायोगाला आम्ही गेलो आणि तिथं बघितलं त्यांची श्रद्धा, त्या लोकांची. त्या श्रद्धेच्या बाबतीत असं वाटतं की आपण शून्य आहोत. आपण शून्य. आपण जर आपलं आचरण ठेवलं तर निश्चितच दुःख आपल्या वाट्याला येत नाही. आणि म्हणून हे आपल्याला ते लोक करतात आणि सुखी आहे. तिथले राज्यकर्ते, राज्यकर्ते, सत्ताधारी चांगल्या प्रकारे तिथे त्या ठिकाणी त्यांचं हे वातावरण ठेवतात आणि तिथले जे काही लोक आहेत, जनता आहे, प्रजा आहे, ती सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आचरण करत असते. तर आज जो विषय आहे भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत. अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक त्यांचे सिद्धांत आहेत, तत्व आहेत, विचार आहेत. कोणाचा जर आपण हिंदू धर्माचं उदाहरण घेतलं तर त्यांचा सिद्धांत जो आहे तो आत्म्यावर आधारित आहे, ईश्वरावर आधारित आहे, परमेश्वरावर आधारित आहे. आपल्या धर्मामध्ये तसं नाही. आपल्या धर्मामध्ये तसं नाही आहे. भगवान बुद्धांचा जो धम्म आहे हा कर्मसिद्धांत जो आपल्याला सांगतो की कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. भगवान बुद्धांनी ईश्वर परमेश्वराला या ठिकाणी 2600 वर्षापूर्वी कोणतेही स्थान दिलं नाही. कारण त्यांचं ज्ञानच असं होतं की त्याच्यामध्ये ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक या संकल्पना नव्हत्या. त्यांच्या धर्मामध्ये एकच होतं की माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागायचं. आणि म्हणून बुद्धांचा जो धम्म आहे मनाच्या मांगल्यावर, बुद्धीच्या कसोटीवर आणि विज्ञानावर आधारित असा हा धम्म आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की कर्म हा जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. माणसं
जर चांगलं कर्म करत असतील, चांगलं माणसं जर चांगलं कर्म करत असतील, नीतिमान असतील, तर असं समजायचं की जगाची व्यवस्था चांगली आहे. आणि जर माणसं वाईट कर्म करत असतील, अकुशल कर्म करत असतील, तर समजायचं की जगाची व्यवस्था वाईट आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी कर्माला महत्व दिलेलं आहे. ईश्वराचे जे स्थान आहे ते कर्माला दिले. गच्छन्तु देवतां गता सभे बुद्धा बलपत्ता पचे कानंचंबलम अरंताचीन रकम वदामि सभेसु आकाशकाश भूमट्टा देवा नागा मैंदिका प्रियतमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशकाश भूमट्टा देवा नागा मैंदिका प्रियतमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशकाश भूमट्टा देवा नागा मैंदिका प्रियतमोदित्वा चिरं रक्षन्तु भवतु सर्वमङ्गलं घ्या. भवतु सर्वमङ्गलं घ्या. भवतु भवन्तर्यायो सुखदीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. इजितं पचितं तुय्यं क्षिप्रमेव समिज्यतु तवे पुरेन्दु चित्तसकम्पाचन्नो पन्नो रश्वेता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेव च ततो निब्बान संपत्ति विनाशे समिज्यतु मना. साधु मना. साधु साधु साधु. मंगलो कल्याण. अध्यक्ष कार्यक्रमाचे त्यांनी सुद्धा नेहमी आपल्याला ते मार्गदर्शन देतात की आपल्या शाखेशी जुळून आपल्या लहान मुलांना कसं आपण धर्म समजवायचा, आपण स्वतः तो कसा अंगीकृत घ्यायचा ते सांगितले. प्लस आपले जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा इथे प्रयत्न करतात. जसे साहेबांनी जे आजचे प्रवचनकार होते आहेत त्यांनी बी रोवलं की धम्म तुम्ही समोर न्या, तसे इथे जे पदाधिकारी आहेत ते त्याला पाणी घालतात आणि जे इथे उपासक उपासिका जमलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही सुद्धा त्या आधाराचे भागीदार की तुम्ही तो पाणी टाकल्यावर ते फुलं उमलायसाठी तुम्ही सगळे इथे बसता आणि ते जे प्रयत्न करतात शाखेचे पदाधिकारी त्यांना ते तुमच्या अंगीकृत घेण्याच्या प्रयत्नासाठी तुम्ही सगळे जमता. त्यासाठी तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि असेच तुम्ही प्रत्येक जे आपले आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत पुष्प होत राहतील तिथे उपस्थिती दाखवा. आणि आपल्या मुलांना आपल्या आजूबाजूच्या सर्वांना जसं आपण दरवर्षीप्रमाणे आपलं एक टार्गेट असतं की स्वतः सुद्धा घ्यायचं आणि इतरांना सुद्धा घ्यायचं आहे धम्म, तर आपल्या सोबतच्या आजूबाजूच्या 2 ते 3 व्यक्तींना घेऊन आपल्या विहारामध्ये या, जेणेकरून आपल्याकडून कोणतं कुशल कर्म आपण त्यांना आपला धम्म कसा आहे तो सांगण्याचा प्रयत्न करू. कारण की आपण स्वतः नाही सांगू शकत, त्यांनी अभ्यास केलेला आहे, ते त्यांच्या अभ्यासाच्या मार्फत इथे विहारात सांगतात. तर त्यांना तुम्ही दोघांना तरी इथे घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि तो धम्म तुमच्याकडून कुशलदार होईल असा त्यांना पाठवा. आणि आजचे जे अल्पोहार दाते आहेत ते आता तुम्हाला पण माहिती महागाई किती झालेली आहे, डोक्यावर चढलेली आहे. आणि त्यात आपल्या एक दिवसाचा मेहनतीचा एक रुपया जमा करून तो तिथे दान करायचा सर्वांसाठी आणि तो पण भोजन स्वरूपात. तर त्यांचे सुद्धा शाखेच्या वतीने खूप खूप आभार आहे. आणि आपल्या शाखेचे जे आपल्या शाखेचं नाव इथे आणि रायगड जिल्हा तालुक्यावर गाजवत आहेत अशा केंद्र शिक्षिका आणि आपल्या समता सैनिक हे सुद्धा तिथे आपलं शाखेचं नाव गाजवत आहे. त्यांना सुद्धा खूप खूप आभार आहे. आणि तुम्ही असेच विहाराला आपल्या शाखेला आपल्या शाखेचं नाव नाही झालं चालेल, पण आपल्या बाबासाहेबांचं नाव घराघरापर्यंत गेलं पाहिजे. त्यांचा धर्म आपला पूर्ण त्यांनी आपल्याला काय सांगितला, साहेबांनी सांगितलं अंधश्रद्धेला बळी पडू नका. हा धम्म जर आपल्यातल्या कोणी व्यक्ती आहे आपल्या
आपल्या जातीचा आहे, दिसत आहे तो बोध आहे, तो जाऊन पूजा कांड करत आहे, एखाद्या पूजाच्या ठिकाणी अंधश्रद्धा बाळगत घेऊन येत आहे, तर त्यांना सांगायचा प्रयत्न करा आणि विहारात इथे या. आणि आल्याबद्दल सर्वांचे मनापासून खरंच आभार. आणि यापुढे हा कार्यक्रम अल्पोहार घेऊन शरणोत्तर घेऊन संपेल. धन्यवाद. जय मंगलम नति मे शरणं हरियं धम्मो मे शरणं वरं एकेन सज्जवचेन भूतो मे जय मंगलम नति मे शरणं हरियं संघो मे शरणं वरं एकेन सज्जवचेन भूतो मे जय मंगलम. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. धन्यवाद सर्वांना नमोदय जय भीम. आदर्शांना माझे पुन्हा पंचांग प्रणाम. जास्त काही बोलत नाही कारण बावस्कर साहेबांनी एवढं काय बोललंय की त्याच्या पलीकडे तर आपण बोलू शकत नाही. त्यांनी एवढा डीपली आणि सखोल ज्ञान आपल्याला जो दिलेला आहे, आजचा विषय त्यांनी एवढ्या सुंदर रीतीने हाताळलेला आहे की त्याच्यावरती आणखीन काय बोलणं म्हणजे मला नाही वाटत बरोबर आहे म्हणून. पण एवढंच सांगेन की माणसाने आपल्या बुद्धीला आणि मनाला जे पटेल त्यानुसार करावं आणि ते करत असताना कोणाचं मन दुखलं जाणार नाही किंवा कोणाचं वाईट होणार नाही. एवढं जरी त्यांनी माणसांनी प्रत्येकाने बघितलं तर तो माणूस आपल्या जीवनामध्ये स्वतःही सुखी होऊ शकतो. आपण सुखाची तुलना नेहमी पैशाने करतो. म्हणजे ज्याच्याजवळ खूप जास्त पैसा आहे तो खूप जास्त सुखी असेल, आनंदी असेल असं वाटतं. पण तसा जर विचार केला ना तर ज्याच्याजवळ खूप जास्त पैसा आहे ना त्याला रात्रीची झोप लागत नाही. कारण तो पैसा कसा सांभाळून ठेवायचा, त्याला कोण चोर घेऊन नाही जायला पाहिजे किंवा इतर काही असतील किंवा त्याला व्याधी लागतात, तर त्यामागे त्याचा पूर्ण आयुष्य त्याच विवंचनेत असतो आणि त्याला रात्रीची सुखाची झोप लागत नाही. तेच आपण एखादा सुखी माणूस म्हणजे जरी रोजचा कमवणारा असला आणि रोजचा खाणारा असला असं जरी त्याला आपण बघितलं तर तो खाऊन पिऊन कोणाचं वाईट बघत नाही, कोणाचं वाईट निंदत नाही. तो माणूस रात्री समाधानाने झोपलेला असतो. तर त्यामुळे आपण पण जर त्या दृष्टीने प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला सुख समाधान लाभेल. आपल्याला बुद्धांनी दुःखमुक्तीचे जे कारण सांगितलेले आहेत आणि जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गांवर आपण चाललो. म्हणजे जर साहेबांनी सांगितलं की आपण उपोषद व्रत धारण केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. पंचशील दिलेत, अष्टशील आहेत, त्यांचं जर आपण पालन केलं तर नक्कीच माणूस प्रगती पण करतो. आता थोडक्यात बघायचं झालं तर आपल्या इकडे बैठक गावोगावी भरतात आणि तिथं ना मोस्ट ऑफ आदिवासी लोक वगैरे असे आहेत, ती लोक जातात तिथे. जे स्लम एरियातले आहेत ती लोक आधी जातात तिथे. आणि आता जर बघितलं तर त्यांच्यात भरपूर सुधार झालेला आहे, म्हणजे आमूलाग्र बदल झालेला आहे. म्हणजे ते वागणं, बोलणं, राहणं त्याच्यात फरक पडलेला आहे. आता त्या बैठकीला शिकवतात काय, तर बैठकीला शिकवतात जे बुद्धांनी आपल्याला दिलेलं आहे ना, जे ज्ञान दिलेलं आहे, जे सांगितलेलं आहे ना, तेच विषय सगळे बैठकीमध्ये शिकवतात. फक्त सांगताना ते त्याला चमत्कारांची जोड देतात आणि ब्रह्मा विष्णू महेश वगैरे ते जोडलं की ते झालं. पण जे भगवंतांनी ज्ञान दिलंय, नेहमी खरं बोलावं, कोणाचं वाईट चिंतू नये आणि कायेने, वाचेने किंवा मनाने आपण पाप कृत्य करू नये, हे त्या बैठकीमध्ये शिकवलं जातं आणि त्यांच्यात बदल होतो. तर मग तो बदल आपल्यात का होत नाही? आपण का ते मानत नाही? कारण आपल्यात चमत्कार नसतात, आपला देव कोपत नाही, म्हणून आपण या गोष्टींना जास्त महत्व देत नाही. विहारात गेलंच पाहिजे आणि बुद्धांना नतमस्तक व्हायलाच पाहिजे. तर आपला देव चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही किंवा कधी त्यांनी ते घडवलं नाही किंवा मी स्वतः चमत्कारी आहे आणि मी अवतार आहे असं कधी सांगितलेलं नाही. त्यामुळे आपणही त्याच्यानुसार विश्वास जर ठेवला आणि रोज इकडे विहारामध्ये आलो, रोज नाही तर रविवारी किंवा वर्षावास निमित्ताने आपले जे दर रविवारी पुष्प होतात, दर रविवार आणि पौर्णिमा असतात,
त्या प्रत्येक पुष्पाला आपण हजर जरी राहिलो तरी ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण बौद्ध संस्कृतीचं ज्ञान होतं. बौद्धांची धार्मिक स्थळं कोणती आहेत त्यांचं ज्ञान होतं. पर्यटन स्थळं कोणती आहेत ते त्याचं हे होतं. उपास तापास आपण कसे करायचे, व्रतवैकल्य काय आहेत आपल्या बौद्ध धर्मीयांचे त्यांच्याबद्दल माहिती होते. तर प्रत्येकाने प्रत्येक रविवारी इथे यावं आणि येताना आपण स्वतः एकट्यानं येता आपल्या पूर्ण कुटुंबाला घेऊन या, आजूबाजूचे कोण आपल्या ओळखीचे असतील त्यांना घेऊन या, की जेणेकरून आपापसात आपली पण एकमेकांची ओळख होईल. आपला बरेच जण बोलतात की आपली एकजूट होत नाही, तर ती या कारणामुळे होत नाही की आपण आजूबाजूच्या लोकांना विचारतच नाही. मग त्यांना जर घेऊन आपण विहारात आलो तर त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी सुसंवाद साधला जातो आणि ते लोक एकत्र आपण आणू शकतो आणि आपली शक्ती पण याच्याने वाढू शकते. असं मी सर्वांना आवाहन करेन की प्रत्येक वेळेला येताना आपण आजूबाजूचे आपल्या ओळखीचे किमान 2 माणसं का होईना पण त्यांना विहारात घेऊन यावं. तसंच आपण सगळेजण भारतीय बौद्ध महासभेचे सभासद तर आहोतच, पण आपण सभासद मोहीम सुरू केलेली आहे. जुने जे सभासद आहेत त्यांचा 1 वर्षाचा सभासदाचा कालावधी संपत आलेला आहे, तर त्यांनी पण आपला रिन्यू करायचा आहे. म्हणजे 1 वर्षाचं सभासदत्व घ्यायचं आहे किंवा आजीव सभासदत्व असेल तर ते घ्यायचं आहे. ती मोहीम आपली 29/7 ते 26/10 पर्यंत आहे. पुढच्या वेळेला येताना प्रत्येकाने आपला एक फोटो घेऊन यायचा आहे फक्त आणि तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष छगन वावळे साहेब आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा आणि महिला अध्यक्ष मनीषाताई आहिरे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना नावं द्या आणि ते आपण सभासदत्व सर्वांनी रिन्यू करून घ्या. पुढच्या वेळेला आपलं पुष्प मला वाटतं कोपर विहारामध्ये होईल, तर कोपर विहारामध्ये येताना आपण प्रत्येकाने एक फोटो घेऊन या आणि आपली माहिती घरातल्या कुटुंबातली 18 वर्षाच्या पूर्ण झालेली जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांची नावे वगैरे लिहून द्या आणि त्याचं सभासदत्व स्वीकारा. म्हणजे आपण सगळेजण पुन्हा एकत्रितपणे कार्यक्रम करू शकतो. तसंच आज अन्नदान केलं ते पैठणे ताई आणि साळवेताई यांचं कुटुंब आहे, ते नेहमीच आपल्याला सदोदित मदत करत असतात. प्रत्येक कार्यक्रमाला छोटी का होईना पण ते आपल्याला साथ देत असतात. तर मी त्यांच्या प्रती असं बोलेन की दान करणं आणि त्यात पण अन्नदान करणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आज त्यांनी केलेलं आहे. मी त्यांचं मंगल हो अशी इच्छा करतो. आणि दानाचं महत्त्व सांगताना मी असं बोलेन की या दिवसात दान केलेलं खूप चांगलं असतं. म्हणजे शेतकरी जरी पकडला तरी तो पावसाळ्याच्या वेळेला पेरणी करतो का, तर या दिवशी जर आपण पेरलं तर ते दुपटी तिपटीने उगवतं. मग आपण जर दान केलं तर ते आपल्याला पण आपल्या प्रारब्धात आपल्याला दुप्पट तिप्पट स्वरूपात परत मिळू शकतो. म्हणून प्रत्येकाला सांगेन की आपला जरी कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमाला पण थोडाफार खर्च येतो, तर तो खर्च जर तुमच्या आमच्यात मधूनच आपण तो करत असतो आणि तो तुमच्या दानपारमितेमुळे तो खर्च आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे नवीन कार्यक्रम घेणं किंवा लहान मुलं कोण आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत करणं किंवा जर अतिशय गरीब गरजू असेल तर त्याच्या मुलाचा खर्च त्याला उचलताना नाही आला तर त्याची आपण फी भरू शकतो. तर त्यानुसार आपण जर दान केलं तर ते पण पुण्यकर्म म्हणून गणलं जातं आणि ते प्रारब्धात आपल्याला मिळतं आणि त्याच्याने माणसं पण आपली जोडली जातात. तर या व्यतिरिक्त अजून काय बोलत नाही. अजून एक सांगायचं एवढंच होतं की मागच्या वेळेला एक मी किस्सा सांगितलेला की चमत्कार आणि हे कसं असतं आणि बाहेरचे लोक आपल्या मनावर कसं बिंबवतात. जागा आहे ना, बसा ना इथे, उभी आहे तिकडे जागा आहे या. कसं आहे आपला बुद्ध धर्म आज जगातला सर्वात श्रेष्ठ बुद्ध धर्म आहे. आता बाहेरच्या देशामध्ये जर बाहेरच्या देशातली लोक बघितली तर ते भारत देशाकडे पाय करून झोपत सुद्धा नाही अशी मान्यता आहे आणि ते खरं पण आहे की इथे बुद्धांनी जन्म घेतलाय म्हणजे ही अतिशय पवित्र अशी भूमी आहे. या भूमीकडे आपण पाय करून झोपायचं नाही. एवढं जर ते बाहेरच्या देशातली लोक मानत असतील तर आपण बुद्धांच्या जवळ नतमस्तक व्हायला येणं हे आपलं कर्तव्य आहे हे समजून आपण इथे आलं पाहिजे. अजून दुसरी गोष्ट की बाहेरच्या देशामध्ये लहान बालकं असतात ना, त्यांना धम्मदीक्षेसाठी अर्पण केलं जातं. त्यांना धम्मदीक्षा देतात, त्यांना बौद्धाचार्य बनवतात, त्यांना श्रामणेर बनवतात आणि तिथपासून त्यांच्यावर संस्कार करायची सुरुवात करतात. सगळ्यात महत्वाचं बघितलं तर आपली लहान मुलं जी असतात ती जोपर्यंत आपल्या घराचा उंबरठा ओलांडत नाही तोपर्यंत ती आपली असतात. घराचा उंबरठा ओलांडून ते बाहेर गेले ना की बाहेरचं जग त्यांना बोलवतं
म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रलोभनं वगैरे दाखवून ते भुलवत असतात आणि मग आपली मुलं त्यांच्या आहारी जातात. पण जर लहानपणापासून त्यांना धम्मसंस्कार आणि धम्म आपण त्यांच्यावर रुजवला त्यांच्या मनावर, तर जेव्हा ते उंबरठा ओलांडून बाहेर जातील त्यावेळेला ते वेगवेगळ्या व्यसनांना किंवा वेगवेगळ्या प्रलोभनांना लोभणार नाहीत आणि ते त्या दृष्टीने म्हणजे स्वतःचं संरक्षण करू शकतात. एवढी त्यांच्यामध्ये शक्ती येऊ शकते. आपण विचार करतो नाही आपण रिटायर झालो की मग दीक्षा घेऊ किंवा रिटायर झालो काय काम नाही त्यावेळेला आपण सामनेर शिबिराला बसू. तर तसं न करता आपल्या मुलांना पण सामनेर शिबिराला बसवा, तरुणांना बसवा, वयोवृद्ध असतील त्यांनाही बसवा. आता रसायन मिलानीस इथे एक उपक्रम राबवलाय की तिथे बौद्धाचारी आणि यांच्यासाठी शिबिर ठेवलेलं आहे. दर रविवारी तिथे ज्यांना 10 दिवस कंटिन्यू बसताना येत नाही तर त्यांनी दर रविवारी तिथे जा. सकाळपासून ते मला वाटतं 3 वाजेपर्यंत आहे ना, 1 वाजेपर्यंत. हा सकाळपासून दुपारपर्यंत तिथे शिबिर आहे. विषय घेतला जाईल आणि तिथेही बौद्धाचार्य सामन्याचं प्रशस्ती पत्र तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे त्यावेळेला चिवर न घेता चिवर न घेता बौद्धाचार्यांनी कशा पद्धतीने विधी घेतल्या पाहिजेत, कोणत्या गाथा घेतल्या पाहिजेत, त्यांचं ते प्रॅक्टिस आणि ते नॉलेज तुम्हाला तिथे देणार आहे. तर आपल्या